नमस्कार, मी सुनील जावडेकर जनवाणी या आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आपण आजच्या व्हिडिओमध्ये भाजपने जी 99 उमेदवारांची यादी जाहीर केली, या यादीतली टॉप 10 वैशिष्ट्य काय आहेत तेवढंच फक्त पाहणार आहोत आणि ते पण झटपट. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, तो लाईक करा आणि आपला आवडता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, या 10 ठळक वैशिष्ट्यांपैकी पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभेकरता निवडणूक जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष हा पहिला राजकीय पक्ष आहे ज्याने 99 उमेदवारांची यादी पहिल्याच फटक्यात जाहीर केलेली आहे. अद्यापपर्यंत प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक वंचित बहुजन आघाडीचा जर अपवाद आपण सोडला तर बाकी प्रमुख राजकीय पक्षांपैकी कोणत्या राजकीय पक्षाने उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. दुसरं ठळक वैशिष्ट्य आहे की भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेनेचं म्हणजे अगदी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी जेव्हा शिवसेना आणि भाजपची युती केली होती त्यावेळेला त्यांनी युतीच्या जागा वाटपामध्ये 9 हा आकडा जो युतीला शुभ होता असं त्यावेळी तत्कालीन ज्योतिष तज्ज्ञांनी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना सांगितलं होतं. त्यानुसार या वेळेला हा किमान भाजपच्या पहिल्या यादीत तरी 99 उमेदवारांचीच यादी जाहीर करून भारतीय जनता पक्षाने 9 हा आकडा आपला शुभारंभाचा आकडा म्हणून कायम ठेवला आहे. ही परंपरा जी मागच्या नेत्यांची परंपरा होती ती भाजपने कायम ठेवली आहे. तिसरं याचं ठळक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये या वेळेला लाडकी बहीण योजना ही मोठ्या प्रमाणावरती लोकांमध्ये चर्चेत राहिली. आता जरी या योजनेला निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली असली तरी देखील लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट हा महाराष्ट्रातल्या महिला मतदारांवर राहील असं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांना, महायुतीच्या नेत्यांना वाटत आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच 99 उमेदवारांच्या यादीमध्ये 13 महिला उमेदवारांना संधी दिली आहे. त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे जे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आणि त्यानंतर ते खासदार देखील झाले असे अशोक चव्हाण यांच्या कन्या श्री जया चव्हाण यांना भोकरमधून, तर कल्याणपूर्व हा जो मतदारसंघ होता या कल्याणपूर्व मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान आमदार जे होते गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरती पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार केलेला होता. त्याच्यामुळे ते सध्या तुरुंगात आहेत. मात्र तरी देखील भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पत्नी म्हणजे गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड यांना कल्याण पूर्व मधून संधी दिलेली आहे. चौथं वैशिष्ट्य म्हणजे मुंबईतील 14 उमेदवार भाजपने पहिल्याच फटक्यात जाहीर केलेले आहेत. मुंबई ही महायुतीसाठी आणि त्याहीपेक्षा भाजपसाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि मुंबईमध्ये जे 36 विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील किमान 18 ते 20 मतदारसंघ हे भाजपला मिळावेत अशी एक भाजपची मागणी आहे. हा जर विचार केला तर भाजपने त्यातल्या त्यात जिथे मतदारसंघ सुरक्षित झालेले होते, जिथे विद्यमान आमदार आहेत, असे 14 मतदारसंघ भाजपने जाहीर केलेले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कुलाबा मतदारसंघातून, कॅबिनेट मंत्री या मंत्रिमंडळातील मंगलप्रभात लोढा यांना मलबार हिल मतदारसंघातून, त्याचप्रमाणे विद्यमान आमदार जे होते मग ते राम कदम असतील, पराग अळवणे असतील, कॅप्टन सेल्वन असतील की ज्यांची तिकीट कापली जाणार अशी चर्चा होती. मात्र अशा विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने संधी दिलेली आहे. यातलं 5वं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की 3 आमदारांची तिकीट जी आहेत ती भाजपने कापलेली आहेत किंवा अजून ती वेटिंगवर आहेत, अजून त्यांना जाहीर केलेली नाहीत. त्याच्यामध्ये एक सुनील राणे आहेत बोरिवली, भारती लवेकर आहेत वर्सोवा
आणि पराग शहा आहेत घाटकोपर पूर्व. पराग शहा यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर लोकसभा निवडणुकीमध्ये ह्या मतदारसंघामधून म्हणजे घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम या दोन्ही मतदारसंघातून भाजपला लोकसभेचे जे उमेदवार होते त्यांना अत्यंत कमी मताधिक्य मिळालं होतं. त्याचाही फटका कुठेतरी या 3 आमदारांना बसतो का, अशी देखील याच्यामध्ये एक चर्चा आहे. याच्यातलं 6वं वैशिष्ट्य म्हणजे भाजपने राज्य सरकारमधील मंत्री आणि विदर्भातले मातब्बर नेते सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणुकीत उतरवलं होतं, मात्र तिथे त्यांचा पराभव झाला. मात्र पुन्हा एकदा विधानसभेकरता सुधीर मुनगंटीवार यांना संधी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मिहीर कोटेचा की जे मुंबईतून लोकसभा निवडणूक हरले होते, या मिहीर कोटेचा यांना देखील भाजपने पुन्हा एकदा मुलुंडमधून संधी दिलेली आहे. 7वं वैशिष्ट्य म्हणजे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना तर वांद्रे पश्चिम मतदारसंघातनं भाजपने संधी दिलीच आहे, मात्र त्यांचे बंधू विनोद शेलार यांना देखील मालाड पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. 9वं जे आपण वैशिष्ट्य म्हणू ते म्हणजे असे 3 भाजपमधले नेते आहेत जे मातब्बर आहेत, स्थानिक राजकारणामध्ये त्यांचं प्रस्थ आहे आणि त्यांनी स्वतःबरोबर त्यांच्या चिरंजीवांकरता देखील भाजपकडे उमेदवारी मागितलेली होती. अशांपैकी नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांची तर उमेदवारी भाजपने जाहीर केली, मात्र गणेश नाईक यांची जी मागणी होती की त्यांच्या चिरंजीवांसाठी मंदा म्हात्रे बेलापूर मतदारसंघ जो आहे तो संदीप नाईक यांना देण्यात यावा, तर ती मागणी मात्र भारतीय जनता पक्षाने फेटाळून लावली आहे आणि तिथून पुन्हा मंदा म्हात्रे यांनाच संधी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोकणमधील भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि कोकणचे मातब्बर नेते नारायण राणे यांच्या एका चिरंजीवाला म्हणजे कणकवलीमधून निलेश राणे यांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे, मात्र कुडाळमधून नारायण राणे यांचे दुसरे चिरंजीव निलेश राणे यांना संधी हवी होती, यांना तिकीट हवं होतं, मात्र त्याबाबत कुठलाही निर्णय या 99 जणांच्या यादी जाहीर करताना करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे जर आपण नगर जिल्ह्याच्या राजकारणाकडे बघितलं तर तिथे राधाकृष्ण विखे पाटील की जे या सरकारमध्ये महसूल मंत्री होते, वजनदार मंत्री म्हणून ते ओळखले जातात, मात्र त्यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली आहे. मात्र त्यांचे चिरंजीव की जे लोकसभा मतदारसंघातून इथे उमेदवार होते आणि त्यांचा पराभव झाला, तर अशा सुजय विखेंसाठी राधाकृष्ण विखे पाटील हे आग्रही आहेत, मात्र त्यांच्याबाबतही कोणताही निर्णय या यादीमध्ये भारतीय जनता पक्षाने घेतलेला नाही. या यादीचं 9वं वैशिष्ट्य म्हणजे या 99 उमेदवारांच्या यादीमध्ये भाजपने 81 विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा विधानसभेची संधी दिलेली आहे. मात्र त्याचबरोबर जी काही एक चर्चा होती की भारतीय जनता पक्ष कमीत कमी 20 ते 25% विद्यमान आमदारांची तिकीटं कापणार आहे, तर तसं काही होताना दिसलं नाही. या 99 जणांच्या यादीमध्ये केवळ 4 विद्यमान आमदारांचीच तिकीटं भारतीय जनता पक्षाने कापलेली आहेत. तसंही अजून जवळपास 18 विद्यमान आमदार हे भाजपच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीकडे लक्ष ठेवून आहेत. या यादीतलं सगळ्यात शेवटचं आणि एक आपण ठळक वैशिष्ट्य म्हणू शकतो ते म्हणजे घराणेशाहीचं प्रतिबिंब हे भाजपच्या या पहिल्याच यादीवरती ठळकपणे जाणवत आहे. आता हे कोण कोण आहेत घराणेशाहीचे वारसदार की ज्यांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे, तर माजी राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी आमदार अरुण अडसड आणि दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर या तिन्ही नेत्यांच्या विद्यमान आमदार असलेल्या मुलांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली होती. त्यांच्या कन्येला श्री जया चव्हाण यांना देखील भोकर मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची प्रकृती सध्या ठीक नसल्यामुळे त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते
यांना श्रीगोंदा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. इचलकरंजी मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चिंचवडमध्ये माजी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला पोटनिवडणुकीत संधी दिली होती भाजपने. मात्र यावेळेला त्यांच्या भावाला म्हणजेच लक्ष्मण जगताप यांच्या भावाला शंकर जगताप यांना संधी देण्यात आली आहे. तर ही होती भाजपच्या यादीमधील टॉप 10 वैशिष्ट्य. ही तुम्हाला कशी वाटली? याच्यामध्ये तुम्हाला काही आणखीन काही वैशिष्ट्य जाणवतात का? हे कृपया कॉमेंट्समध्ये तुम्ही लिहून पाठवू शकता. धन्यवाद.